जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज मी निघाले आहे गावी, माझ्या माहेरी. तर चला मग मी तुम्हाला आज माझं गाव दाखवते. खंडाळा घाटात एक्सप्रेसवेवर 2 दिवसापूर्वी टँकर उलटल्यामुळे भरपूर ट्रॅफिक झाली होती. म्हणून आम्ही विचार केला की ह्या वेळेस खंडाळा घाटाने न जाता माळशेजने जाऊया आणि निसर्गरम्य अशा हिरव्यागार सृष्टीचा, निसर्गाचा अनुभव घेऊया. तर आम्ही आमचा प्रवास सुरू केला वाशीहून. तिथून आम्ही कर्जतला आलो, कर्जतहून मुरबाडला आणि मुरबाडहून माळशेज घाटाद्वारे आम्ही गावी निघालो. माळशेज घाटामध्ये आम्ही आल्यानंतर इथे एक मंदिर दिसलं. सर्व लोक गाड्या थांबवून इथे मंदिरात दर्शन घेत होते. इथे शिवजींचं, हनुमानजी, शनिदेव आणि गणपती बाप्पा जे आहेत हे बघा, एकदम डोंगराच्या आतमध्ये त्यांची ही मूर्ती आहे. म्हणजे पहिलं इथेच मंदिर होतं, नंतर मग ते मंदिर बाजूला बनवलं गेलं. माळशेज घाटामध्ये दरड कोसळण्याची भरपूर भीती असते. इथे ठिकठिकाणी असंच लिहिलेलं आहे की घाटामध्ये थांबू नका, कारण खूपच इथे दुर्घटना झालेल्या आहेत. आणि इथे तुम्ही पाहिलं ना, ट्रॅफिक तर अजिबात नाही आहे, एकदम शांत रस्ता. हे घ्या माकड, बोल त्याला. किती घाबरते का? छकडा होता तो, छकडा, त्याला छकडा म्हणतात. हॅलो, पण सांडवलीमध्ये तर ही आहे आमच्या गावची घोड नदी. बंधारा बांधल्यानंतर हिला नेहमी पाणी असतं, त्यामुळे गाव एकदम हिरवगार झालं आहे. हे आहे माझ्या चुलत भावाचे हॉटेल. इथे आम्ही वडापाव खाल्ला आणि मग मंदिरामध्ये आलो. हे आमच्या गावातलं काळभैरवाचं मंदिर. खूपच सुंदर मंदिर आहे. म्हणजे इतक्या छान पद्धतीने ते बनवलं आहे ना की इथे बसावंसंच वाटतं, जाऊशी वाटत नाही, इतकं छान बनवलं आहे. किती वडापाव देणार मला खायला? मिरच्या घेऊन येतात, पावन मिरच्या. तुमची मर्जी, वहिनी आहे तुम्ही. नंदबाईला नुसत्या मिरच्या. चालेल, तुम्ही जे देणार ते आम्ही घेणार. वडा संपलं, मिरची वाचवायची. गरम आत्या, ये लवकर, घ्या खाऊन पटापट. बस तुम्ही बस बसा. ते बाहेर हे माझ्या चुलत्यांची घरं सगळी. बोल. आपण चाललं गावाला, आलं का? नुसता पळत राहतोय. हा,
ही किती लाजते. लहानपणी ह्याच्यासारखी ती उड्या मारत होती, आता ओळखते. व्हिडिओ काढून ठेवते, माझ्याकडे राहतील. बरं आहेस का यश? हा बरं आहे बरं आहे. कधी आले कालच आलो मी. येऊ का इकडं? हा काय हा तिकडे शिव त्याला खायला दे. दे आंबाला खायला दे. हॅलो. दूध काढायची मशीन. बघ शिव, आंबा बघ. आपण आता बघूया मशीनने दूध कसं काढतात. मी लहानपणी दूध काढलेलं आहे. हा, गावी यायचो ना सुट्टीमध्ये, तेव्हा एकदा दोनदा काढलं होतं. येऊ का तिकडं? तुम्ही नका येऊ. इकडे पुढं बरोबर इकडे. झालं. तर कसं समजतं? कसं समज बंद होतं काय? अच्छा, म्हणजे जेवढं दूध आहे तेवढं सगळं काढतं आणि मग आपोआप बंद होतं. हे माझे चुलते, ह्यांना 90 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ये शिव, इथून काढता येईल का ग व्हिडिओ? इकडून दिसणार नाही. सर्वांना भेटून रात्री मग आम्ही निघालो. हळदी कुंकू, पाया पडून सर्व काही झालं. ही माझी चुलती, एवढ्या वयामध्ये सुद्धा ते एकदम दणकट आहेत. खरंच मानलं पाहिजे या लोकांना. माझे भाऊ वहिनी सगळे छान आहेत. खूप जीव लावतात सर्वजण. हा, चल ये तू. हा हा, व्हिडिओ काढते. चला नानी. हे माझ्या दुसऱ्या चुलत्याचं घर. माझ्या ह्या चुलत्याने 100 पार केली आहे, फुल सेंचुरी. रोज कोण पैसे देते? या बाजूने गावचे सर्वच जण खूप छान आहे. सगळेजण जीव लावतात. बरं वाटतं गावी गेलं की.
गाडी चालवून चालवून भाऊ कंटाळला होता. मग जरा टोल नाक्याच्या इथे गाडी थांबवली, रेस्ट घेतली आणि मग पुन्हा प्रवासाला सुरुवात केली.